नमस्कार मित्रांनो, आता माझ्यासोबत एक साधा शेतकरी माणूस आहे, सोलापूरचे तुम्ही ना? हो सर, चला. तुमचं नाव काय? बर हा? आपला बसवराज बसवराज मल्लिकार्जुन कोळे. मल्लिकार्जुन कोळे. तुम्ही मला काही दिवसापूर्वी भेटले होते हो आणि महाराष्ट्र तुम्हीच नाही, महाराष्ट्रभरातून लोक मला भेटायला येतात. त्यांचे जे प्रश्न असतात, त्या अडचणी असतात, समस्या असतात, शासकीय दरबारच्या त्या सोडवण्यासाठी माहिती देतात. तुम्ही मला भेटल्यानंतर तुमचे कागदपत्र बघितल्यानंतर मी तुम्हाला स्पष्ट काय सांगितलं होतं की साहेब, सोलापूर खूप लांब पडतं, मी पुण्यात काम करतो, एवढ्या लांब मला येता येणार नाही आणि तुमचा प्रश्न थोडा किचकट आहे, त्यामुळे मी काही ह्यात हात घालू शकणार नाही, असं तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं. बरोबर, आपली भेट आतमध्ये झाली, बरोबर. मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं, तुम्ही बाहेर गेले, तुम्हाला प्रवीण पायल नावाचा व्यक्ती भेटला, बरोबर. त्यांनी तुम्हाला काय सांगितलं आणि कसं कसं पुढे झालं मला सांगा. मी तुमचा व्हिडिओ बघितला सर, फेसबुकवर तुमचे व्हिडिओ मी म्हणजे खूप आपलं मी पण त्याला लाईक करतो. समजा तुम्ही आपल्या गोरगरीब लोकांना तुम्ही बघता करता, त्यांच्याशी काय बी अडचण असू द्या, काय बी असू द्या, तुम्ही त्यांना धावून जातो, हे आम्हाला चांगला होता व्हिडिओ. म्हणून माझं पण एक अडचण होती. माझं शेत आहे अक्कलकोटमध्ये. मग तो शेत माझा तो ते बिल्डरनं ते आपलं घेतला होता खरेदी करून. मग त्याच्यामध्ये थोडंसं काय आमच्याबरोबर 10 लाखची फसवणूक झालं होतं आमच्याबरोबर. म्हणून तो कामासाठी मी तुमच्याकडे आलो होतो एक आशा घेऊन. मग मी ते आपलं परवीन आपल्या सराला फोन लावलो मी की असं असं मला साहेबाला भेटायचं आहे. मग त्यांनी काय म्हणलं, ठीक आहे तुम्ही या पुण्याला, मग मी साहेबाची भेट देतो करून. मला ते फोनवर काही म्हणले नाही, पैशाचं वगैरे काही बोलले नाही मला. तुम्ही या म्हणले पुण्याला. बरं म्हणलो, मी आलो पुण्याला. तर आल्यावर त्यांनी इथं मला बोलले की बाहेर इथंच बसलो होतो बाहेर. मला म्हणले की तुमचं काम आहे, होत आहे, मी आपल्या साहेबाला सांगतो करतो. मग ह्याला काम करायला तुम्हाला 25,000 रुपये द्यावं लागेल, असं तो म्हणला. बाहेर म्हणला मला. मग मी म्हणलो साहेब 25,000 रुपये, मग व्हिडिओमध्ये तसं काही आपलं साहेब सांगत नाही पैसे लागेल हे लागेल, मग तुम्ही मागू आलो नाही. ते असं सांगत नाही, पण तुम्हाला द्यावं लागेल, नाही तुम्ही जाऊ शकता. मी म्हणलं तेवढा लांब आलो, साहेबाला भेटून तर जातो. नाही त्यांना भेटत असलं तर बी पैसे द्यावं लागेल. म्हणजे मला भेटायच्या अगोदर तुम्हाला पैसे मागितले? हो. म्हणल्यावर मग मी म्हणलो साहेब तुम्ही असं करू नका सर, बघा आमचं लय अडचण आहे, आम्ही गोरगरीब लोक आहे. थोडंसं साहेबाकडून काय तर मदत झाला तर माझे 10 लाखचं झाल्यापासून बघा साहेब. म्हणल्यावर मग एक काम करतो मी, 25 नको 20,000 रुपये द्या. मी साहेबाला जाऊन आत बोलून येतो, तुम्ही इथं बसा बाहेर म्हणले मला. मग मी बाहेर बसलो. मग त्याने आत आले, साहेबाच्या ऑफिसमध्ये आले, काय म्हणले मला माहीत नाही. मग नंतर त्याने बाहेर आले, प्रवीण सर बाहेर आल्यावर मला म्हणले, मग ठीक आहे साहेब काय म्हणले तर 25,000 मी तुम्हाला म्हणजे आपलं मागितलं ना 20,000 रुपये तुम्ही द्या. मग द्या म्हणल्यावर मी म्हणलो साहेब आता माझ्याकडे तर नाही तर. मग असं सर मला काय वाटलं की सर मागू लागले. तो असं म्हणला सर मागते, मी मागत नाही, काम झालं तर तुमचे पैसे आम्ही घेत नाही, काम नाही झालं तर पैसे परत करीन, असं बी तो बोलला होता. मग म्हणलं मला सरावर पुरा विश्वास आहे, मला यांच्या व्हिडिओवर विश्वास आहे, ह्यांचा विश्वास आहे. म्हणून मी काय केलं, बरं ठीक आहे सर, मी 2 दिवसानं ॲडजस्ट करतो, काय तर पैशाचं व्यवस्था करतो. म्हणून मी बी इथून सांगून करून साहेबाला 8 गाठ भेटू दिले नाही मला. मी मला साहेबाला भेटूनच जातो. नाही भेटू नका, तुम्ही पैसे जेव्हा जमा करेन ना तेव्हाच बोला, भेटा, तुमचं काय अडीअडचण आहे तेव्हाच सांगा म्हणले. बरं ठीक आहे म्हणलो मी. मग इथून मी काय केलं, सीधा गेलो माझा गावी गेलो, अक्कलकोटला गेलो. मग मला 2-3 दिवसांना पुन्हा फोन लावले मला. फोन लावला? हो, त्यांनीच फोन लावले. म्हणले की काय झालं पैशाचं, तुम्ही केला का नाही बंदोबस्त? मी म्हणलं केलं साहेब, 10,000 रुपये झालेत म्हणलो. मग तेवढं पाठवून द्या ना म्हणले. मग ते पाठवून दिलं, ते बी कशानं, फोनपेनं पाठवून दिलं मी. त्याचा स्क्रीनशॉट आहे माझ्याकडं. फोनपेनं पाठवून दिलं. मग बाकीचे 10,000 कसं करतो मी म्हणलं, अजून बघू साहेब, इकडे तिकडे बघायला आलो, आमच्या बायको मी धडपड करायला आलो. आम्ही गोरगरीब लोक, आमच्याकडे तर पैसे राहत नाही, इकडे तिकडे मागून द्यावं लागतं. मग बघा लवकर करा, तुमचं काम करायचं असलं तर तुम्ही लवकर पैसे द्यावं लागतं, नाही तर तुमचं काम होणार नाही. बरं म्हणलं. मग आमचं बायको काय केलं, त्यांच्या आईकडून त्यांच्या भावाकडून मागून करून 10,000 रुपये म्हणून दिलं होतं. मग आम्हाला काय संशय आला की 10,000 रुपये आता दिलं, अजून 10,000 रुपये 2,000 रुपये कमी करू साहेब म्हणून मी 8,000 पाठवलो. प्रवीण सरला 8,000 पाठवलं. मग अजून फोन लावले की अजून 2,000 कुठे गेले. मी म्हणलं साहेब आहे का, 2,000 रुपये राहू द्या, आम्हाला पण गरज आहे, घर चालवायचं असतं. नाही तसं नाही, एक काम करा, तुमचे पैसे नको, तुम्ही बी नको,
ते 2,000 रुपये असलं तर तुम्ही काम करा, नाही तर तुमचं काम होत नाही बघा म्हणजे. मग आम्ही पैसे तर 10,000 पाठवलेलं आहे, आता हे बी 8,000 पाठवलेलं आहे. आता अजून 2,000 रुपयासाठी कशाला आम्ही करू म्हणून पुन्हा 2,000 पाठवून दिलो. हम्म. ते तिन्ही स्क्रीनशॉट आहेत माझ्याकडे. दाखवा बरं ते. त्याच्या पर्सनल अकाउंटला पैसे घेतले नाही. हो. पहिले मला भेटूच देत नव्हता. हो, बरोबर. अजिबात तुम्हाला सर भेटू देत नव्हता. येस, स्क्रीनशॉट बघते. हां. आणि जेव्हा तुम्ही तुमच्याकडून त्यांनी पर्सनल अकाउंटला पैसे घेतले, त्याच्यानंतर तुम्ही परत आले माझ्या कामाचं काय वगैरे, त्यावेळी तुमची माझी भेट झाली. हो. त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं की एक काम अवघड आहे. तरी पण ज्यांनी तुमची फसवणूक केली त्याला मी फोन लावून दिलता की नाही? फोन लावून दिला साहेब, त्यांनी बोलले बी तुमच्याशी. मग तुम्ही मला म्हणलं बी की हे काम अवघड आहे, होत नाही, तुम्ही घरी जाऊ शकता. हे काम मी घ्यायचं लय मुश्किल आहे, लय लांबी होत आहे मला, तुम्ही सांगितलं होतं. मग ते सांगितल्याप्रमाणे आम्ही बरं ठीक आहे साहेब म्हणून बाहेर गेलो. मग मी सांगितलं प्रवीण सरांना की साहेब म्हणले काम होत नाही, मग आमचे पैसे तरी द्या. मग त्यांनी म्हणले की नाही, मी साहेबाला कन्व्हिन्स करतो, मी साहेबाला काय तर सांगून तुमचं काम करायला लावतो, मग तुम्ही आता जावा. मी म्हणलं पैसे तर साहेब नाही, राहू द्या पैसे, मी साहेबाला सांगून तुम्हाला 2 दिवसामध्ये काय ते कळवतो. बरं ठीक आहे. आम्ही त्याच्या विश्वासाने गेलो नाही, साहेबाच्या विश्वासाने गेलो आम्ही, कारण आम्हाला साहेबावर विश्वास आहे की हिने काय कर, म्हणजे प्रवीण हिने आहेत ना, त्यांच्या साहेबाचा खूप विश्वास होता की हा माणूस आता साहेबाबरोबर आहे म्हणलं तर त्यांनी सांगितलं काय तर कन्व्हिन्स करेल काम करण्यासाठी, म्हणून आम्हाला विश्वास बसला, म्हणून आम्ही गेलो निघून. तिसऱ्या दिवशी फोन लावतो तर फोन ब्लॉक, व्हॉट्सअपवर मेसेज केलं, व्हॉट्सअप ब्लॉक, समजावर आम्हाला मेसेज केला. आणि दुसऱ्याच्या मोबाईलवर फोन लावलो, हॅलो सर मी अक्कलकोटचं बोलतो म्हणल्यावर तो पुढं आवाज करणार नाही, आवाज एकदम शांत, गाड्याचं यायचं जायचा आवाज यायला, हॅलो हॅलो म्हणायला आलो, कारण तो बोलायला तयार नाही. त्याचा फोन ब्लॉक, दोघं तिघाचं दुसऱ्याचा नंबर लावला तर त्याचा फोन ब्लॉक केला आहे, बोलायला तयार नाही, साहेबाला गाड पडायला तयार नाही. आम्ही इथे येऊन जाऊन कामावरचा कोटी, आमचा रोज बायको माझ्यावर भांडती, आम्ही दोघांना नवरा-बायकोचं भांडण. एक तर आमचं तिकडचं काम झालं नाही, शेतातलं ते मला पासूनच झालं. आता इथं आला तर हे प्रवीण ह्याने आमच्यावर 10 लाखचा 20 लाखचा फसवणूक केलं, हे मात्र खरं आहे. आता साहेबच आम्हाला काय ते रस्ता दाखवून दे द्या, एवढंच आम्हाला ह्यापेक्षा दुसरं काय दिली. मित्रांनो, ही अशीच केस आहे की या व्यक्तीला एक तर मला भेटू दिलं जात नव्हतं, याच्याकडून पैसे घेतले गेले की सर तुमचं काम करतील. ज्यावेळी मला प्रत्यक्ष हे भेटले त्यावेळी मी कामाची व्याप्ती पाहिल्यानंतर काम म्हणजे किचकट आहे, अवघड आहे असं मला दिसलं, तरी सुद्धा ज्या व्यक्तीने यांची फसवणूक केली त्या व्यक्तीला मी फोन लावला, वस्तुस्थिती समजून घ्यायचा प्रयत्न केला, काय मार्ग काढता येईल का तोही प्रयत्न केला. पण एवढी सगळी चर्चा केल्यावर सुद्धा मला लक्षात आलं की समोरची व्यक्ती थोडीशी सराईत आहे या बाबतीत, आणि या माणसाला काही ते न्याय देऊ शकत नाही. म्हणून मी यांना स्पष्ट सांगितलं की साहेब तुमचं काम अवघड आहे आणि तुम्ही काही डोनेशन द्यायच्या भांगडीत पडू नका, कारण काम मुश्किल आहे. पण ह्याच्याकडून ऑलरेडी घेऊन ठेवलेलं होतं, त्याच्यामुळे त्यांना सारखं यावं लागलं. आणि नंतर ज्यावेळी मला यांनी एक दिवस सांगितलं की साहेब असं आहे आणि माझी फसवणूक झालेली आहे, प्रवीण पवारने माझ्याकडून पैसे घेतलेले, नंतर आम्ही अशा चौकशा सुरू केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की पक्षाच्या नावावर माझ्या प्रतिमेचा उपयोग करून आणि नागरिकांचे आपण जे काही प्रश्न सोडवतो त्या प्रतिमेचा आणि त्या एकंदरीत संधीचा फायदा घेऊन या लबाड लांडग्यांनी महाराष्ट्रातील अनेक लोक जे मला भेटायला यायचे कामासाठी, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, त्यांची फसवणूक केलेली आहे. यांचा आम्ही पोलीस स्टेशनला अर्ज देणार आहोत. अशी ज्या लोकांची फसवणूक झाली असेल त्यांनी पक्षाला अप्रोच करा, त्यांनी संपर्क करा. तुमचे पैसे मिळवून देण्यासाठी पक्ष पूर्ण प्रयत्न करेल, कारण आपल्या पक्षाकडे ट्रान्सपरन्सी आहे, पारदर्शकता आहे. जे लोक आपल्याकडे काम घेऊन येतात, ज्या लोकांची कामं आपण करतो ते स्वच्छेनं स्वखुशीनं पक्षाला डोनेशन देत असतात आणि ते पक्षाच्या अकाउंटला येत असतं अधिकृतरित्या, ते स्कॅनरवरती येत असतं आणि त्याची पूर्ण जबाबदारी माझी आणि त्या आम्हाला जे लोक मानतात या सामाजिक कार्याला मदत करायची ज्यांची भूमिका आहे, भावना आहे, ते लोक आम्हाला मदत करतात, अधिकृतरित्या करतात. मला कोणाला त्यासाठी मध्यस्थ घ्यायची गरज पडत नाही किंवा बाकीचे लोक जे काही ब्लॅक अँड व्हाईट करायचे उद्योग करतात त्याची मला गरज नाही, कारण माझ्या पक्षाला मिळालेलं डोनेशन प्रत्येक रुपया हा 100% टॅक्स एक्झेम्प्टेड आहे, त्याला 100% आयकर सवलत आहे. त्यामुळे मला असं करायची कधी गरज पडत नाही आणि माझ्या गरजा खूप कमी आहेत. ज्यांचे प्रश्न मला सोडवता येतील ते सरळ मी सांगतो सोडवता येतील, जे अवघड आहेत पुण्याच्या बाहेरचे लांबचे ते शक्य नाहीत असं मी स्पष्ट सांगत असतो. तरीसुद्धा काही लोक मला भेटायच्या अगोदर आणि काही लोक भेटून गेल्यानंतर त्यांची फसवणूक केली जाते, किंवा काही लोकांना फोनवरतीच निपटवलेलं आहे की या तुम्ही मला भेटा, मी तुमचं काम करतो असं तसं. तर हे सगळं जे काही एक बहुरूपी म्हणून एक काय म्हणा गोरगरिबांना, आणि प्रॉब्लेम कशामुळे व्हायचा की माझा फोन डायव्हर्ट होऊन जो ऑफिसच्या नंबरला जायचा
तो नंबर सुद्धा ह्या बदमाश माणसाने केलेलं डायव्हर्ट सर. करून त्याच्या नंबरवरती घेतला होता आणि त्यामुळे लोकांना असं वाटायचं की मी डायरेक्ट नामदेवराव जाधव सर बोलतायत. अशा प्रकारची तांत्रिक फसवणूक करत या माणसांनी माझे येणारे सगळे कॉल तिकडे डायव्हर्ट करून जेवढ्या लोकांचे प्रश्न होते त्यांना बाहेरच्या बाहेरच भेटलेला आहे आणि बाहेरच्या बाहेरच फसवणूक केलेली आहे. पक्ष याला जबाबदार नाही, परंतु जे लोक मला भेटण्यासाठी यायचे आणि पक्षातून काय मदत करत होते, नक्कीच आम्ही त्यांची मदत करू पोलिसांमध्ये यांची तक्रार देणं आणि यांना न्याय मिळवून देण्यासाठी. असेच तुमचं नाव काय म्हणले? बसवराज कोळी सर. बसवराज कोळी यांच्यासारखे असे अनेक ज्या कोणाला अशा प्रकारची फसवणूक झालेली असेल, भले ती 5 रुपयाची असो 25 रुपयाची असो, त्या सगळ्या लोकांनी आम्हाला संपर्क करा. आम्ही तुम्हाला त्या त्याच ठिकाणच्या पोलीस स्टेशनची मदत मिळवून देऊ आणि तुमची जी काही नुकसान झालंय वेळेचं, पैशाचं किंवा जाण्याचा प्रवास खर्च, हे सगळं तुम्हाला परत मिळालं पाहिजे. ही पक्षाची भूमिका आहे. याच्या पुढे असं कोणी तुम्हाला माझं नाव घेऊन फोन केला तर कृपया कन्फर्म करा. प्रत्यक्ष भेटल्याशिवाय कोणीच कोणाशी कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करू नका. आणि व्यवहार जरी करायचा म्हटला तरी ते डोनेशन जे आहे ते पक्षाच्या स्कॅनरवर अधिकृत इथे आलं पाहिजे. त्रयस्थ व्यक्तींनी त्यांच्या फोनपेवर, गुगल पेवर घेणं, खाजगी अकाउंटला घेणं हे चुकीची गोष्ट आहे. हे फसवणुकीला कारणीभूत ठरतं आणि अशी फसवणूक होऊ नये याची आपण सर्वांनी काळजी घ्या. ज्यांची कोणाची झाली असेल त्या लोकांनी आम्हाला जरूर भेटायचा प्रयत्न करा. भेटा, आम्ही तुम्हाला कायदेशीर मदत आणि मार्गदर्शन मिळवून देऊ. धन्यवाद.